माझं नाव राकेश दंडीकवार आणि कोणसरी. आज मसली या बैलगाडा शर्यतमध्ये माझ्या कोणसरी या गावून माझा रफ्तार या एक बैलामध्ये गेम लागला होता. त्याच्यासोबत होता रुद्रा. या विदर्भाच्या पटाच्या पंढरीमध्ये आज आमचा पिपरी देशपांडे या जोडीसोबत गेम लागलेला होता. या गेमामध्ये कामन बैल रफ्तार आणि रुद्रा या जोडीचा विजय झाला होता. या सगळ्या विजय जोडीच्या नियोजनात माझे मामा चंद्रशेखर वर्दलवार यांचा प्रामुख्याने मोलाचा वाटा आहे. गेम लागल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत त्यानं या जोडीचा पूर्णपणे नियोजन करून आम्हाला विजय आमच्या पदरात त्याच्या नियोजनामुळे पडलेला आहे. आजच्या विजयाबद्दल आणि नियोजनाबद्दल तुम्ही सांगितलंच, पण संयम किती महत्त्वाचा आहे या क्षेत्रामध्ये? बिलकुल. हा क्षेत्र राजकारणाच्या पलीकडचा. राजकारणात जितका संयम लागतो त्यापेक्षा जास्त या क्षेत्रात संयम लागतो. शेवटच्या मिनिटापर्यंत या क्षेत्रामध्ये ज्या माणसाने नियोजन केलेलं असतो त्या माणसाला किती संयम बाळगून आपले दोन जीवाभावाचे बैल सिग्नलपर्यंत सोडण्यापर्यंत संयम ठेवून न्यावा लागतो. आणि ज्या पद्धतीनं गुप्तता ठेवावी लागतो तो या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आम्ही नौके आहोत आम्हाला शिकायला मिळाला. परंतु ज्या लोकांनी नियोजन केला, माझ्या मामाने नियोजन केला, त्याच्याकडून निश्चितच शिकण्यासारखं आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत संयम आणि नियोजन कसा असावा ते निश्चितच त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. काय सांगाल, कशी गती लागली होती आज बैलजोडीला तुमच्यावाल्या? काय म्हटलंय? कशी गती लागली होती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत? स्पीड कशी? जी अपेक्षित स्पीड होती त्याच अपेक्षित स्पीडने रफ्तार आणि रुद्रा आजच्या गेमामध्ये पळालेले आहे आणि विजय मिळवलेला आहे. आम्हाला ज्या पद्धतीने अपेक्षा होती ती अपेक्षा दोन्हीही आमच्या जीवाभावाच्या सहकार्याने तो विजय खेचून पार पाडलेला आहे. सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर यांच्यावर जबाबदारी असते खूप मोठी, तर त्यांनी भूमिका आज बजावली. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर या खेळामध्ये सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरचा खूप महत्त्वाचा रोल असतो आणि त्या दोन्हीही सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरनी आमच्या विजयात प्रामुख्यानं खूप मोलाची भूमिका बजावून आम्हाला विजय खेचून आणला. काय असतं मोठ्या मैदानात, आता मोठा विजय झाला तुमचा, मोठं मैदान आहे एकंदरीत, कसं नियोजन होतं आणि बारी याचा कसा अभ्यास केला होता? काय सांग? आजच्या नियोजनात आमच्यासारख्या नवख्या लोकांना खूप काही शिकण्यासारखं शिकायला मिळालं. आणि आमच्यासोबत या क्षेत्रात प्रामुख्याने 10-15 वर्षापासून जे नियोजन करत आहेत त्यांचा साथ लाभल्यामुळं थोडा का असेना आम्हाला शिकायला मिळाला. निश्चितच पुन्हा एकदा मसलीपटामध्ये आम्ही यावर्षी गेम लावू. पुन्हा काही मत आहे का तुमचं एकंदरीत खेळाबद्दल? बस आज आमच्या जोडीचा विजय झाला आहे, ज्या जोडी मालकाचा पराभव झाला आहे त्यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपण आपल्या जोडीची कसून मेहनत घ्या. आपण ज्याच्यावर जीव लावतो त्यांच्यासोबत मेहनत करा. आणि परत एकदा हा खेळ निश्चितच प्रेमाने खेळायचा खेळ असतो. याच्यात राग रोष हा मुळातच कामाचा नसतो. जिंकला त्याचा अभिनंदन, परंतु पराभव झाल्यानंतरही खचून जाता कामा नये. परत एकदा मेहनत करा. त्या मेहनतीच्या जोरावर आपल्या लाडक्यांचा खेळ दाखवा आणि विजय व्हा. या खेळात कुठेही खचता कामा नये. आज आमचा विजय झाला, उद्या त्यांचा विजय होईल. त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत. या खेळाकडे व्यवसाय म्हणून न पाहता आवड, छंद किंवा हौस म्हणून पाहिलं पाहिजे. काय सांगाल याच्याबद्दल? निश्चित या खेळाकडं आम्ही प्रामुख्याने व्यवसाय म्हणून बघतच नाही. आम्ही ज्या आमच्या बैलांवर जीव लावतो, रोज मेहनत घेतो, वर्षानुवर्ष मेहनत घेतो, त्यांचा हा आजचा सणाचा दिवस आहे. आज आमचा खेळ झाला, आम्ही जिंकलो म्हणूनच सण नाही, तर आम्ही 12ही महिने त्यांची सेवा करत असतो. आज तो जिंकला, एक तर आम्हाला छंद आहे, आम्हाला आवड आहे आणि आमच्या ज्या मुलाप्रमाणे आम्ही जपतो त्यांचा आज इथं खेळ झाला, विजय झाला. त्याच्यामुळे आनंद आहेच, परंतु खेळ झाल्यानंतर सुद्धा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे आम्ही व्यवसाय म्हणून हा मुळातच या खेळाकडे बघत नाही. काय सांगाल, एवढ्या वर्षापर्यंत बैलमालकांनी हे क्षेत्र टिकून ठेवलं, तर काय सांगाल बैलमालकाबद्दल? निश्चितच ज्या बैलगाडा मालकांनी हा क्षेत्र टिकवून ठेवला
त्या बैलगाडा मालकाचे निश्चितच सर्वप्रथम अभिनंदन. आम्ही तर नौके आहोत, समोर आम्ही घेऊन जाऊच, परंतु ज्या बैलगाडा मालकाने हा क्षेत्र टिकवून ठेवला त्या बैलगाडा मालकाचे प्रथमतः अभिनंदन. आगामी नियोजन कसं असेल, कोणत्या मैदानात दिसतील हे बैल? निश्चित आगामी नियोजन आम्ही लवकरच आपल्याला कळवू. आता सध्या तर याच पंढरीमध्ये खेळ होणार आहेत, त्यावेळेस ज्यावेळेस आमचा नियोजन होईल त्यावेळेस आम्ही कळवू. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. थँक्यू. लवकर